अकोल्यात आज प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने महत्त्वाचे आंदोलन करण्यात आले आहे। दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कासाठी महापालिका कार्यालयावर मुर्दा आंदोलन करीत सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला। त्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आणि पुढे काय होणार पाहूया आमचा स्पेशल रिपोर्ट। हम लड़ेंगे, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अकोला जिल्ह्यातर्फे विविध मागण्यांसाठी अकोला महानगरपालिका कार्यालयावर मुर्दा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात असंख्य दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। रेल्वे स्टेशन व बस स्टँड येथे दिव्यांग भवन, घरकुल, रोजगारासाठी स्टॉल, वार्षिक पेन्शन आणि बेरोजगार भत्ता वाढ या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। आज इथे आम्ही महानगरपालिकेत आलो आहे दिव्यांगांच्या विविध प्रश्नाला घेऊन। मागच्या 2 वर्षापासून आम्ही सतत महानगरपालिकेला निवेदन देत आहे। दिव्यांगांचे घरकुल झाले पाहिजे, दिव्यांगांची पेन्शन महानगरपालिका बेरोजगार भत्ता देते, पण ऑडिटच्या नावाने प्रत्येक महिन्याला दिव्यांगांच्या सोबत खेळ खेळत आहे महानगरपालिका। आम्ही रोजगारसाठी स्टॉल मागत आहे, आम्हाला स्टॉल भेटत नाही। आज आम्हाला महानगरपालिकेने तीव्र केलेलं आहे आणि जोपर्यंत आमचा अधिकार आम्हाला भेटत नाही इथून एकही दिव्यांग घरी जाणार नाही। जर आमची रात्रही इथे निघाली आणि आमचा जीवही इथे गेला तरी आम्ही मागे जाणार नाही जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला भेटत नाही। दिव्यांग बांधवांच्या या आंदोलनाकडे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे।